श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आज येणारे काही मिनिटे तुमचं आयुष्य बदलून टाकतील. आज या संदेशाने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडेल. आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या संवादानंतर तुमच्या आयुष्यात चांगलं होईल. तुमच्या आयुष्यात सगळे कामं हे खूप सुरळीत पार पडतील. आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख निघून जातील. तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा. स्वामी म्हणतात, तुम्ही वादळाला शांत नाही करू शकत. प्रयत्न करणे व्यर्थ आहे. तुम्ही स्वतःला शांत करा. वादळ स्वतःहून निघून जाईल. आयुष्यात जीवनात काहीतरी करण्याची धमक असल्यास माणसाला कुणाच्या आशेवर बसण्याची गरज नसते. हसून पहावे, रडून राहावे, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावे. आपण हजर नसतानाही आपले नाव कोणीतरी काढावे. प्रेम माणसावर करावे की माणुसकीवर करावे, पण प्रेम मनापासून करावे. आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक असतात. जीवन जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाही. स्वामी म्हणतात, माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते, परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसते आणि ते शोधण्यातच त्याचे संपूर्ण आयुष्य संपते. स्वामी म्हणतात, समाधान हे एक अशी गोष्ट आहे ज्याला संपूर्ण आयुष्यभर व्यक्ती शोधत राहतात, पण ते कोणाला मिळत नाही. समाधान शोधून शोधून थकाल, पण तुम्हाला मिळणार नाही. समाधान मिळत नसते तर ते मानावं लागते. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल, तुम्ही जर मला मानत असाल तरच आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे. माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते. कधी कधी वाटते की उगाच कशाला आपण मोठे झालो, कारण तुटलेले मने आणि अपुरी स्वप्नी यापेक्षा तुटलेली खेळणे आणि अपुरा गृहपाठ हेच खूप चांगला होता. पण स्वामी म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. तुमचे तुटलेले स्वप्ने, तुमच्या अडचणी, तुमचे तुटलेले मने, सर्व काही मी चांगलं करणार. फक्त विश्वासाने एकदा कमेंटमध्ये होय स्वामी शक्ती सोबत आहे असं लिहा. झोपेत उडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्नी खरी होतात ज्यासाठी तुम्हाला झोप सोडून द्यावी लागते. इमानदारी आणि मेहनत कधी वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण भेटते जरूर. स्वामी सांगतात, आयुष्यात लक्षात ठेवा, काही गोष्टी सोप्या नसतात, कठीण असतात मिळणे, पण मिळवाव्या लागतात. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे. फक्त एक अट घातली आहे की जो झिजेल तोच चमकेल. आता इथे झिजणं म्हणजे तुम्हाला मेहनत करणं, कठोर कष्ट करणं होय. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आयुष्यात संघर्ष करायला शिका, कारण ते शिकणार नाही तर काहीच नाही. त्यामुळे संघर्षाकडे लक्ष द्या. संघर्ष करा तरच तुमचं सर्व काही होईल. स्वामी म्हणतात, रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. बोलताना जरा जपून बोलावे. कधी कधी हा शब्द विसरून जा की आपण मोठे आहो. स्वामी म्हणतात, आपण मोठे आहो याचा अर्थ असा नाही की आपण वयाने किंवा विचारांनी मोठे आहो, तर आपण पैशांनी जर मोठे असेल तर लहान व्हायला चालते. स्वामी सांगतात, काही गोष्टी अशा असतात ज्यामध्ये आपल्याला झुकायचं नसतं. त्यामध्ये आपली चूक जर नसली तर कधीही झुकायचं नसतं.
आपल्यावर टीका करणाऱ्यांना नेहमी आदर द्या, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवनात खूप आटापिटा करत असतात. त्यांचा मूल्यवान असा वेळ ते आपल्यावर खर्च करतात. काही नात्यात सुरुंग लावणारे नातेवाईकच असतात. हे नाते उद्ध्वस्त झाल्यावर कळते. काही लोक स्वतः काही गोष्टीसाठी दुसऱ्यांच्या नात्यात धोका देतात. कोणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा नाही, कारण हे आपल्या हातात असते की आपण त्रास करून घेतो की त्याला असंच सोडतो. माणूस किती आपला आहे आणि किती आपला नाही हे तेव्हाच कळते जेव्हा वेळ येते. नाहीतर कधीकधी आपलेच लोक आपल्याला धोका देत आपलाच मोठेपणा करतात. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळणारे आहेत हे समजायला काहींना वेळ लागत नाही आणि काहींना आयुष्यभर समजत नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असते, मनाला ते कधीच नसते. शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त असते. माणसाच्या स्वभावात गोडवा असेल तर ते कोणतीही गोष्ट करू शकतो. प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्यासाठी काही अवघड नाही. म्हणूनच बाहेर लक्ष देण्याची एक गोष्ट असते. आपण नतमस्तक होतो तेव्हा जीवनात खूप काही मिळते. आपल्याला आवडत्या माणसांचे आपल्यासोबत असणे ही जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. आजकाल अशी माणसे भेटतात ते कधी कुणालाच मिळत नाही. स्वामी म्हणतात, प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात. रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही, तरीसुद्धा जीवनात महत्त्वाची असतात. नाते म्हणजे नेमके काय? एक सुंदर उत्तर. समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नाते होय. स्वामी सांगतात, जर बुद्धी कितीही तीक्ष्ण असेल तरीही नशिबाशिवाय जीवनात जिंकता येत नाही. कारण जरी बिरबल हा कितीही बुद्धिवान असाल तरी तो राजा होऊ शकत नाही. नेहमी लहान लहान चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण माणसाला ठेच डोंगराला नाही तर लहान लहान दगडाने लागते. तुमच्या मोठ्या चुका सुधारवसाल पण लहान कधी सुधारवसाल? एक लक्षात ठेवा, काही लोक स्वतःच्या मनाने जगत असतात तर काही दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात. आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करतात. जर बोलायचे असेल तर वेळ आणि शब्द दोन्ही नाही, फक्त मनापासून इच्छा लागते. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल तेव्हा लोकांना विसरा, आणि तेव्हा तुम्ही उद्ध्वस्त झालेले असता तेव्हा लोक तुम्हाला विसरतात. असणे नसणे दोन्ही ठीक आहे, परंतु असून नसणे हे खूप वाईट आहे. पाणी धावत असते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करत असतो त्याला यश मिळणारच. फक्त गरज भासल्यास वर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीही रागवू नका, कारण काही माणसे देवाची ही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणता पर्याय दिसत नसतो, आणि त्या व्यक्तींसाठी तुम्ही देवच आहात. त्यामुळे देव आहात म्हणून कधीतरी कोणावर रागवू नका. अपमान करणे स्वभावातून असू शकते, सन्मान करणे संस्कारातूनच असावे लागते. जेव्हा बाहेर वादळ असते तेव्हा आपण शांत बसावे, आणि जेव्हा आपल्या मनात वादळ असते तेव्हा स्वतः शांत बसावे. आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावे. कदाचित याकरिता परमेश्वराला डोळे शरीरात मागे न देता पुढे दिले आहे. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचारांनी थकतो. म्हणून सहन करत राहा, थोडा विचार कमी करा, चिंतन करा, चिंता नको. चुका स्वीकारल्या की ते कमी होतात आणि लपवल्या की वाढतात.
काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात. पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काही तरी सांगून जाते. गाठ कधीही असली, कुठेही असली, कशीही असली तरी सोडविता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीचा म्हणजे माणसे भेटल्यावर उभा राहतो. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर आहे यावर. स्वामी म्हणतात, वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याला आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरात गेल्यावरच मिळतो. यशस्वी आयुष्याच्या प्रवासात करताना काही लोक सोडायची असतात. भूतकाळाच्या पश्चातापात भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानाचा आनंद कस्तुरीपेक्षा जास्त मोलाचा होतो. जीवनाची लढाई ही एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ले देतात पण साथ नाही. लोकांचे सल्ले जरूर घ्या कारण ते फुकट असतात, परंतु निर्णय मात्र आपला घ्या कारण त्याला मूल्य असते आणि ते आपल्याला चुकवावे लागते. प्रवास एकट्याने झाला तरी चालेल, पण वाट मात्र स्वतःची असली पाहिजे. लोकांचा आदर फक्त त्यांची संपत्ती, सत्ता आणि संपन्नतेवरच असते. स्वामी सांगतात, तर त्यांचा खरा सन्मान त्यांची उदारता, सज्ञान आणि त्यांचे वागणे यावर केला पाहिजे. स्वच्छ मन आणि माणुसकीचे निस्वार्थ धन अंगी असले की लोक प्रतिष्ठान आणि प्रसिद्धी याची आवश्यकता भासत नाही. स्वामी म्हणतात, कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुम्ही अस्तित्व दिसून येणार नाही. काही नाती नुसती दिसत नाही आणि काही नाती दिसत नाही पण सोबत असतात. यशस्वी आयुष्यापैकी समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशस्वी व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण ठरवतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली म्हणतात, आयुष्यात ज्या गोष्टी हव्या त्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी काही कामीच्या नाही त्याकडे लक्ष देऊ नका. वेळ आहे, व्यर्थ वाया घालवू नका. आज तुम्ही वेळेला महत्त्व द्या, उद्या वेळ तुम्हाला महत्त्व आणून देईल. विश्वास ठेवा, सर्व काही होतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो वा माणसं असो. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते. गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना फार किंमत मोजावी लागते. स्वामी म्हणतात, संधी आणि सूर्योदय दोन्ही एक साम्य आहे. उशिरा जाग होण्याच्या नशीब दोन्ही नसतात. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व चिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजाने स्वीकाराव्या पडणार असतील तर त्याही सोडून द्या. संसाराची झोळी कितीही फाटली असली तरीही ती सुईधाग्याची साथ असेल तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत राहते. पराभवाची भीती कुणीच बाळगू नये. एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यात शब्द काही बदलत नाही. संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतो तेव्हा संस्कृती सुधारते. ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची सुरुवात असते.
तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार करणे इतके सर्वांना कंटाळा देते. हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही होत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच, जो दोन्ही पारखू शकतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. स्वामी सांगतात, कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त 2 वेळी कळते. जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते. या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही. सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथा भाषा आहेत. त्या सापडत नाही ते म्हणजे शब्द. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो. गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते, शाळेच्या मार्काने नाही. अडचणी कितीही येऊ द्या, पारभ्याच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असली तरी माणसं नसतात. दुसऱ्याच्या दिवसामध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपुलकीची 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात ही चिंतकाची कमतरता कधी भासत नाही. पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारा रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जाते. शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असेना, पण आपल्या आत्मविश्वासापुढे त्याचं काहीच नसतं. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःच सत्व आणि तत्व हे सगळं घसरत जातं. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. कारण नातं हे समोरच्या मनातून टिकवावं लागतं. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी आपल्या नशिबात असते ती गोष्ट आपल्या नजरेत हवी असते. शब्द मोफत असतात, पण त्यात वारंवार अवलंबून असते की ते आपल्याला काय किंमत देईल किंवा काय मोजावी लागेल. परिस्थितीच्या हातळीवर कष्ट करून जर तुम्ही काही करण्याची इच्छा ठेवाल तर ते पूर्ण होईल. काही व्यक्तींच्या आयुष्यातील स्थान एखाद्या हातातल्या दोऱ्याप्रमाणे असणे. आपले दुःख कितीही कोणाला सांगावे यात काही मर्यादा ठेवाव्यात, कारण हे कलियुग आहे. इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनते. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. स्वामी म्हणतात, जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी लागते. स्वामी सांगतात, विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर ते संबंध अवभौतिक राहण्यासाठी वापरले जाणारा प्रभावी शस्त्र आहे. ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही आणि सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते. धावणाऱ्या वेळेसोबत बदला गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थितीत राहतात. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंत नाही आणि प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे. लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला समजू शकत नाही, कारण लिहिणारी प्रत्येक भावना जो लिहितो त्या वाचणाऱ्यात नसतो. ज्यांना अपयशाची भीती वाटते तेच यशस्वी ठरतात. ज्यांना अपयशाची भीती वाटत नाही, यश त्यांनाच वाट पाहत असते. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायावर चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. भावना या शब्दापेक्षा नजरेत जास्त स्पष्ट टळतात. फक्त वाचण्यासाठी कला आपल्या अगोदर पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असलं तर कधी गमवायची भीती आणि मिळवण्याची किंमत राहणार नाही.
काही वाक्य चेहऱ्यावर वाचवतात तर काही वाक्य आपल्या मनावर असतात. आपल्या सुखाचा क्षितिंज इतरांच्या नजरेत भलेही नसेल पण आपल्या नजरेत ठेवा. स्वामी सांगतात, माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यासाठी कॅरेट फक्त आपल्यालाच मोजावे लागतात. समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते. जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे हाताळतात त्यांनाच ते खरे वास्तव कळते. आपल्या व्यक्तिमत्व हे संयमच्या मंद प्रकाशासारखं असतं. शांत सात्विक प्रकाश कमी असला तरी चालेल, पण मन शांती देणारा असला पाहिजे. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्यात आत काही गेलं तर ते बघू शकत नाही. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्यांचे दोष बघू शकतो, परंतु स्वतःच्या आत असणारे दोष कधी बघू शकत नाही. स्वामी सांगतात, छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी नाती उद्ध्वस्त होतात. विश्वास ठेवा, आयुष्यात निंदा व टीका झाल्याचं पाहिल्याच रोजची स्तुती होत राहील. स्वामी म्हणतात, प्रगतीचा मार्ग बंद होते पण गर्वीचा नाही. पण तुम्ही गर्व करू नका, प्रगतीचा चालू होईल. पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्या जवळ असेल तोपर्यंत सर्व काही आहे. चिखलात पाय फसणे तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात पाय फसवणे हे चुकीचे आहे. कोणाही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय प्रसंग करू शकत नाही. स्वामी सांगतात, प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्तीला आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्तीला लाभणे ही आपल्या स्वभावाची अनमोल मिळकणी असते. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळात अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आपले पण संपते. जीवनात चुका, अपयश आणि नकार हा एक अडथळा आहे. स्वामी म्हणतात, वाट पहा पण त्याच गोष्टीची ज्यासाठी खरे प्रयत्न केले असतील. वाद फक्त माझंच योग्य आहे हे सगळ्यासाठी येतो आणि हे सांगण्यासाठी नसतो. संवाद काय योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो. आपली प्रतिष्ठा सांभाळणे म्हणजे महत्त्वाचे आहे, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला वयापेक्षा जास्त टिकते. संकटाचे आभाळ ज्या अर्थी इतके भरून आले आहे त्या अर्थी सुखाचे श्रावण ही अगदी जवळपास असणार आहे. स्वामी म्हणतात, ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबर सोबत येतात आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. स्पष्ट बोला, पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही आणि त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही. भूतलावर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो आपले विष आणि गोडी त्याच्या दातांमधून नव्हे तर त्याच्या जिभेमधून बाहेर टाकू शकतो. प्रत्येक बदलत्या वर्षात जुनी माणसं आपल्यासोबत असणे ही आयुष्याची मिळकत असते. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते, परंतु तो जे शोधतो ते कधी भेटत नसते. ते शोधण्यातच त्याचे पूर्ण आयुष्य संपून जाते, म्हणजे समाधान. छोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो. तुमच्याकडे कुणी बोट दाखवली तरी बदनामी तुमचीच होते. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्यात कधीच डोंगराने तुम्हाला ठेच नाही लागणार, पण एका छोट्याशा डोंगराने तुम्हाला खूप ठेच लागेल आणि त्याने रडूसुद्धा येऊ शकतं. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगाला येते. स्वामी सांगतात, एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याची किंमती त्यांची वेळ आल्याशिवाय ठरत नाही. तुमची योग्य वेळ यायची आणि श्रेष्ठ आहे. तुमची जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्ही खरे किंमत दिसाल. सांगायला सगळ्यांनाच गोष्टी सोप्या असतात, कसोटी लागतात. स्वामी सांगतात, कुणाला न दुखवता जगणे यांचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही.
माणसं ओळखण्याची आणि परखण्याची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध एकदा वागून बघा, तेव्हाच तुम्हाला त्यांची सत्यता कळेल. जर तुम्ही आयुष्यात कोणाच्या मनाविरुद्ध वागला तर जो व्यक्ती चांगला प्रतिसाद देईल तर तो चांगला आणि तो आपल्याला साथ देणारा, पण जो पटकन आपला निर्णय आणि आपले सवय बदलेल तो कधीही वाईट असतो. जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. उगवत्या सूर्याची सकाळ जेवढी आतुरतेने वाट पाहेल तेवढी ते जास्त होईल. तिरस्कार केला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज असते. आयुष्यात जे शिकून घेता येईना ते शिकून घ्या. कोणीच संधी वाया घालवू नका, कारण एक लक्षात ठेवा, आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट उपयोगी पडतेच. आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल, पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा कधी सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळा करू शकतो पण आकाशाला काळा करू शकत नाही. माणसाला माणसाजवळ आणणे हीच खरी माणसाची सेवा होय. प्रगती आणि माणसे माणसाच्या माणसासारखे वागल्यानेच होतो. माणसानं पावसाला पावसासारखं बघावं. जर त्याने त्याला पावसासारखं बघितलं नाही तर दुष्काळ पडू शकतो. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसाची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचवली तर अधिक समजतात. संघर्षाला कधीही दुर्दैव मानू नये. स्वामी म्हणतात, संघर्षात सामोरे जाणाऱ्याला हमखास यश मिळतं. परिस्थिती चांगली की वाईट हे मुद्दत नसतो. जीवन कोणासाठी थांबले नाही, फक्त जीवन जगण्यासाठी कारण बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. प्रत्येक दुखावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही. काही दुखांवर कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्याने आणि त्यांच्यासोबत खेळल्याने सुद्धा उपचार होतात. कष्ट हा उंबरवठ्यांचा दिवा आहे. त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहे, त्या दिवशी जीवनात अनेक गैरसमज दूर होतील. शब्द मोफत असतात, पण त्यांच्यावर वापरण्यावर अवलंबून असते की आपल्याला त्याची किती किंमत मोजावी लागेल किंवा किती द्यावी लागेल किंवा त्याबद्दल किती किंमत मिळेल. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्यातील कृतीतून. वेळ अभावी सांगत तुटली तर तुटू द्या, पण संवाद तुटला नाही पाहिजे, कारण संवाद हा चांगल्या नात्यांचा रक्तवाहिनी असतो. स्वामी सांगतात, एकदा तुम्ही बोलणं बंद केलं की ते नातं पुन्हा जोडल याची आपण खात्री देऊ शकत नाही. कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढण्यास भाग पाडतो. सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं मुळीच नाही, कारण त्यांचं जर चांगल्या कॅरेटचं असलं तरच किंमत येते. ज्याचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्याची जीभ गोड असते जग त्यांच्या प्रेमात पडते. प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वराला नतमस्तक व्हा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचा आभारी राहा, परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळते, त्यामुळे सावध राहा, ते पण स्वतःपासून. स्वामी सांगतात, योग्य व्यक्तीसमोर योग्य वागणे हे आयुष्यात मौनासारखे असते, जे आपल्याला शांतता ठेवते पण खूप काही देऊन जाते. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक, कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करतात. आशेचे निराशेचे असतं. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकेल तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्यात स्वतःची स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम बनवा. ही आयुष्यात मिळालेली सर्वात यशस्वीची किल्ली असते.
एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काहीतरी वेगळे असते. प्रेम आणि मैत्री अशी दोन्हीच नाती आहे जी त्यांची नियतींची गरज नसते. कोणी मनाशी जुळलेले की मैत्री होते. स्वामी सांगतात, कुणाला न दुखवता जगणे याच्या इतकं दुसरं सुंदर कर्तव्य कोणतेही नाही. ज्याला हे कळेल त्याला आयुष्यात पुण्य कमवायची आवश्यकता नाही. एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्यांच्यात नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती. कुणाची स्तुती कितीही करा, पण अपमान खूप विचारपूर्वक करा, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येकजण व्याजासहगत परत देतं. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा आहे जिथे आपण क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेत असतो. जग ठाऊक असणाऱ्यांवर वागत असतं. प्रश्न हा कधी पडत नाही. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्याचाही आनंद देतात. साखरेची गोडी सेकंदात राहते, पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत राहते. खिशातील रक्कम बुद्धीवर खर्च होत असेल तर ते धन चोरून जाऊ शकत नाही. ध्यानासाठी केलेली गुंतवणूक नेहमी चांगली असते. लोक सहज म्हणतात की कोणी कोणाचं नाही, पण स्वतःला विचारण्याचे विसरून जातात की आपण कोणाचे आहोत. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. शत्रू मिळवण्यानेही वाटतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्मानुसार सिद्धांतानुसार नियतीच्या ठरवलेल्या शेवट आणि नियतीच्या मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावा लागतो. प्रयत्न करा की कोणावर अशी अवलंबून राहू नका. जगा जवळ जितके आहे यापेक्षा आपल्या जवळ आहे या समाधान दडलेलं असतं. कधी अडकलेल्या नाती हाक तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल तर ईश्वरांचे आभार माना, कारण तो समर्थ असताना इतरांच्या मदतीचा हात तुम्हाला देतोय. भविष्य घडविण्याची ताकद हाताच्या मनगटात असताना मात्र आपण ते कशी बाहेर काढतो हे लक्षात ठेवा. मेहनत करा, आळशीपणा नका. आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे. शेवट शोधता शोधता आपल्याला एकच निष्कर्ष भेटतो, तो म्हणजे येथे सर्व काही सोबत नेणार नाही. शरीरात कोणती सुंदरता नाही, तर सुंदर असतं तो म्हणजे व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र. ज्यांच्या जीवनात हे सर्व काही आहे तो व्यक्ती जगात सर्वात सुंदर आहे. लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणून धाग्यांना गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन सुखी होईल. मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखे जगता येतं. लहानपणी वाटायचं, पण खरं तर आयुष्य लहानपणीच जे जगायचं तेच होतं. स्वामी सांगतात, जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं पण शोधा, कारण चांगलंपणच असतं जे त्यांना चांगलं किंवा वाईट बनवतं. संघर्ष ही प्रगतीचं आमंत्रण असते. जो कोणी स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य निर्णय ठेवा, आयुष्यात खूप जास्त पुढे जाल. सूर्य आणि बाग यात दोन गोष्टीचा फरक असतो. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केले तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असली की नाती असो. सुख हे उमगणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमगत राहावं, आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं जे क्षणात निघून जावं. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची मनात जिद्द ठेवा, तरच एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे. माणूस कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका. वयाने आणि शरीराने आपण काय मोठे होणार आहोत. स्वामी सांगतात, नुसती कूस बदलून कधी दुःख हलकी होत नाही. त्यासाठी वेदना झटकून उठावं लागतं आणि सुखाच्या स्वागतासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याशिवाय दुःख संपत नाही.
कडूगोळी चावली नाही तर ती गिळावली जाते. त्याचप्रमाणे जीवनात अपमान आणि अपयश, धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळल्या जात नाहीत, तर त्या आपल्याला सहन करून गिळवाव्या लागतात. स्वामी सांगतात, सर्वात महाग जागा कोणती? जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती. महाग जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करता येणं अशक्य आहे. आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही फरक नाही, पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की त्या त्रासामुळेच तुम्ही आज आयुष्यात खूप सुखकर आहात. रस्त्यावर वेळेची मर्यादा असणे, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असणे, परीक्षेत वेळेची मर्यादा असणे, परंतु चांगले विचार करताना कोणतीही वेळेची मर्यादा नसणे. म्हणून सकारात्मक विचारांना उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यस्त आणि त्यांना व्यत्यय आणण्याकडे सर्वांना वेळ असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, पुस्तकाने माणसाच्या नतमस्तक सशक्त होतं, पण आयुष्यात जर काही करायचं असलं तर जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं राबणं म्हणजे आयुष्य नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणं म्हणजे आयुष्य होय. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे. स्वामी सांगतात, फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात. जोडले तर आयुष्यात भाग्यवंत म्हणून जगता. गैरसमज व्हायला वेळ नसतो लागत, अजिबात नाही. तो हा गैरसमज आहे ते समजायला खरा वेळ लागतो आणि तो गैरसमज दूर करायला खूप जास्त वर्षे लागतात. मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा ह्या खूप सोप्या होतात. नाती टिकवण्यासाठी आवश्यकता असणे, झुळझुळ वाऱ्यासाठी स्वच्छ पाण्याच्या झऱ्यासारखं स्वच्छ मन असणे आयुष्यात गरजेचं असते. यशाला शॉर्टकट नसतो, कष्ट करावंच लागेल आणि एकदा यशस्वीची वाट सुटली की मग बघा तुम्हाला कसे यश मिळेल. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या विचारपूस करणे ही भावना आहे, पण एक लक्षात ठेवा, तितक्याच माणुसकीने भली मोठी ताकद लपलेली असते. उंचावरून सारं जग दिसतंय, पण जमिनीवर राहून ते कळतंय आणि काय काय समजून घ्यायचं हे समजण्यासाठी विचारांना गाठीच उरतायत. कपाट आणि मन वेळोवेळी साफ केले पाहिजे, कारण कपाट अडचणीनं भरते आणि वेळ मनाच्या विचारांनी आणि गैरसमजांनी भरते. प्रत्येकाच्या अंगी एक ताकद आणि एक कमजोरी ही असतेच, कारण माणसाला जंगलात पळू शकता येत नाही. एक लक्षात ठेवा, काही गोष्टी असतात, मासा जसा पाण्याच्या बाहेर जास्त वेळ राहू शकत नाही, तसा माणूस पाण्याच्या अंदर जास्त वेळ राहू शकत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सर्व काही तुमच्या सोबत येतील. जमणार नाही असा विचार करण्यात बसण्यापेक्षा करून दाखवा, करून बघा. केलेली सुरुवात म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचा पहिला पाऊल होय. शब्द हे चावीसारखे असतात. जर त्यांची योग्य निवड केली तर कोणत्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात आणि कोणतेही तोंड बंद करू शकतात. कामात इमानदारी आणि जबाबदारी असली की अपयशाची उधारी चूक कळतात आपण मत्या खुलते. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते. जेव्हा जिंकू तेव्हा आयुष्यात खूप यश मिळतं. स्वप्न म्हणजे आपण केलेले केवळ विचार असते, पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्याची ठरवून केलेला प्रयत्न. आशेचे निराशेचे असणे अनेक प्रसंगी येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. चुकीच्या वागल्यावरचे शिक्षा मिळते असे काही नाही, कधीकधी गैरसमजाने जास्तच शिक्षा भेटते. माणूस तेव्हा अस्वस्थ होतो जेव्हा त्याला आतला आवाज आणि बाहेरचा आवाज यात फरक कळत नाही.
आठवणी सांभाळणे सोप्या असतं, कारण मनात त्या जपून ठेवता येतात. पण क्षण सांभाळणं फार अवघड असतं, कारण त्या आपल्याला आपल्या मनात सांभाळून ठेवाव्या लागतात. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजके माणसं सोडली तर बाकी सर्वे मनोबळ हारल्यानेच मागे येतात. लोकांचा विचार करणं सोडा, कारण हे लोक तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा पैसा आणि जेव्हा तुम्हाला साथ असेल तेव्हा साथ कधीच देणार नाही. लोकांच्या भरोशावर तुम्ही आयुष्यभर विचार करत जगता, पण त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यात काहीच फायदा होत नाही. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि हरलो तर माणसं सोडून जातात. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल घडत नाही. दुसऱ्याच्या नजरेत सुख पाहणारी माणसं आयुष्यभर समाधानी राहू शकत नाही. त्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता असते. जीवनावरच्या शाबासकी देणाऱ्या हातांवर कधीच रागावू नका, कारण ते आयुष्यात कधीही साथ सोडणार नाही. आयुष्यातल्या असंख्य समस्यांवर फक्त दोनच कारणे असतात, ते म्हणजे एकतर आपण विचार करता न कृती करतो, किंवा आपण कृती करून विचार करतो. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा, अनुभव घ्या, ही आयुष्यात खूप काही शिकवते. थोडे लपून स्वतःसाठी जगा, कारण जबाबदारी असलं की सगळं काही होतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिला तर चांगले होईल. स्वामी म्हणतात, कधीकधी तुम्हाला तुमची चांगली बातमी स्वतःकडेच ठेवावी लागते, कारण प्रत्येक जग तुमच्यासारखे खरे आनंदित होत नाही. स्वामी म्हणतात, अडचणीच्या वेळी मर्यादेत राहणे कधीही चांगले. मागे मागे धावल्यानंतर जे पुढे पुढे पळतं त्याला आयुष्यात कधी यश नाही मिळत. माणुसकी ही अशी जादू आहे, जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच भेटते. आयुष्यात कसं जगायचं हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा जगून पाहू. स्वामी म्हणतात, विश्वासाने कमेंटमध्ये स्वामी शक्तीवर विश्वास आहे लिहा, प्रत्येक समस्यांचं उत्तर मिळेल. श्री स्वामी समर्थ.